नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण लोकप्रशासन विषयामध्ये मोठं योगदान करणाऱ्या अभ्यासकांचा, विचारवंतांचा अभ्यास सुरू केला होता. त्यामध्ये आपण सुरुवातीला फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर या विचारवंताची ओळख करून घेतली की जो शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून परिचित आहे. आज त्याच कड़ीमध्ये आपण आणखी एका फ्रेंच विचारवंताचा अभ्यास करणार आहोत ज्याचं नाव आहे हेनरी फेयॉल. मित्रहो, हा असा विचारवंत आहे की ज्याच्या ओळखीसुद्धा अनेक आहेत. ज्याला व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचा जनक या नावानं ओळखल्या जातं, ज्याला शास्त्रीय सिद्धांत यांचा पितामह असं देखील म्हटलं जातं, किंवा कुंट्स ओडोनेलसारखे विचारवंत असं म्हणतात की हा आधुनिक व्यवस्थापन सिद्धांतांचा जनक आहे. याला सार्वभौम व्यक्ती ही सुद्धा अतिशय मोठी ओळख प्राप्त झालेली आहे. याला व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारेचा जनक या नावाने सुद्धा ओळखल्या जातं. मित्रहो, हा तो विचारवंत आहे ज्याने लोकप्रशासनाला स्थिर करण्यामध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे. 1887 साली वुड्रो विल्सन यांनी जो स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा लेख लिहिला आणि त्यानंतर लोकप्रशासनाने राज्यशास्त्रापासून अलग होऊन स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा एक परिचय निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाला. आणि या प्रक्रियेमध्ये लोकप्रशासनाला पहिलं आव्हान मिळालं ते म्हणजे तुमचा जर वेगळा अभ्यास विषय असेल, एक डिसिप्लिन म्हणून जर तुमचं वेगळं अस्तित्व असेल तर साहजिकच तुमचे सिद्धांत देखील असतील. तर मित्रांनो, त्या काळामध्ये लोकप्रशासनाला स्वतःचे सिद्धांत देण्यामध्ये सर्वात मोठं महत्त्वाचं योगदान जर कोणत्या विचारवंतानं दिलं असेल तर तो विचारवंत हेनरी फेयॉल आहे. लक्षात घ्या, फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर याचा समविचारी, समकालीन असणारा हा तो विचारवंत आहे की ज्याला फ्रान्सिस बेकन किंवा प्रशासकीय साहित्यातील फ्रान्सिस बेकन असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? कारण फ्रान्सिस बेकन हा एक तत्त्वज्ञ होता की ज्यानं शास्त्रीयता आणि शास्त्रशुद्ध अभ्यास याचा आग्रह धरला होता. आणि फ्रान्सिस बेकन हा अनुभववादाचा सुद्धा जनक मानला जातो. तर त्याचं जे मोठं योगदान आहे इंडक्टिव्ह मेथड वगैरे, तर त्याबरोबरीचं योगदान जर प्रशासकीय विचारांमध्ये कुठल्या विचारवंतानं दिलं असेल तर तो विचारवंत हेनरी फेयॉल आहे. या विचारवंतानं जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हे एक पुस्तक लिहिलं 1916 साली. त्यानंतर द थ्योरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन द स्टेट 1923 साली हा एक शोध निबंध लिहिला की जो लोकप्रशासनामध्ये एक मोठं योगदान मानल्या जातं. हा सुरुवातीच्या काळातला पहिला असा विचारवंत आहे की ज्याने लोकप्रशासन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये कुठलाही भेद किंवा फरक केला नाही. संघटनेतील सर्वोच्च स्तरासाठी या विचारवंताने उच्च व्यवस्थापनाऐवजी प्रशासन हाच शब्द आपल्या संपूर्ण साहित्यामध्ये वापरला. हा विचारवंत जेव्हा त्याच्या विचारांची मांडणी करतोय तेव्हा तो सांगतोय की कुठलाही औद्योगिक उपक्रम असेल, तो लहान असेल, मोठा असेल किंवा कोणत्याही स्वरूपाचा असेल, या औद्योगिक उपक्रमामध्ये ज्या क्रिया चालतात त्या प्रामुख्याने 6 प्रकारच्या क्रिया असतात. म्हणजे संपूर्ण औद्योगिक उपक्रमामध्ये चालणाऱ्या क्रिया तो 6 क्रियांमध्ये तो विभाजित करतोय. त्या 6 क्रिया कोणत्या आहेत तर तो पहिली क्रिया किंवा ॲक्टिव्हिटी सांगतोय ती म्हणजे टेक्निकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे तांत्रिक कार्य. लक्षात घ्या, कोणत्याही उद्योगाची प्रगती असेल,
त्याची ध्येयप्राप्ती असेल, त्यामध्ये जर सहाय्यक सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे या तांत्रिक क्रिया. साधारणत निम्न स्तरावर किंवा कार्यशाळा स्तरावर जी ॲक्टिव्हिटी पार पाडली जाते ती ही तांत्रिक क्रिया असते, की ज्यामध्ये उत्पादन असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ॲडॉप्टेशन जुळवणी ज्याला म्हणू आपण तो प्रकार असेल. ह्या साऱ्या क्रिया ज्या आहेत या त्या तांत्रिक कार्यामध्ये समाविष्ट होतात. फेयॉलनी ती पहिली क्रिया सांगितलेली आहे. दुसरी क्रिया फेयॉल सांगतोय ती म्हणजे कमर्शियल किंवा व्यापारी कार्य. लक्षात घ्या, कुठलंही उपक्रम चालवताना कुठलाही उद्योग चालवत असताना तुम्हाला तेथे स्पर्धा ही अपरिहार्यतः असतेच. त्या स्पर्धेमध्ये उतरायचं म्हटल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची दूरदृष्टी आवश्यक असते. तुम्हाला बाजाराच्या सद्यस्थितीचा अभ्यास हा आवश्यक असतो. किंमत असेल, किंमत नियंत्रण असेल, याच्या संबंधाने काही ज्ञान आवश्यक असतं किंवा एकूणच तुमचा जो माल उत्पादित होतो आहे त्याच्या संबंधाने ज्या भावी क्रिया आहेत त्या सर्व तुम्हाला या क्रियामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे बाईंग किंवा खरेदी असेल, विक्री असेल किंवा एक्सचेंज अदलाबदली असेल, या सर्व उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या क्रिया या फेयॉल या दुसऱ्या क्रियेमध्ये अंतर्भूत करतोय आणि सांगतोय की कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये ही दुसरी क्रिया असेल. तिसरी क्रिया तो सांगतोय फायनान्शियल ॲक्टिव्हिटी किंवा ज्याला आपण वित्तीय कार्य म्हणतो. हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे की ज्यामध्ये फेयॉल सांगतोय की संपूर्ण उपक्रम चालण्यासाठी भांडवलाची उभारणी, त्या भांडवलाचा जास्तीत जास्त उपयोग हा या क्रियेमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे आता कुठल्याही उपक्रमामध्ये माणसे काम करतात, मोठ्या मोठ्या यंत्रसामग्री असतात, तर याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे त्या पैशांची जुळवाजुळव करणं किंवा त्या पैशांचा जास्तीत जास्त उपयोग करणं हा भाग या वित्तीय कार्यांमध्ये समाविष्ट होतो. चौथी महत्त्वाची क्रिया कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये चालणारी म्हणून फेयॉल उल्लेख करतोय तो म्हणजे सिक्युरिटी ॲक्टिव्हिटीज किंवा सुरक्षाविषयक कार्यांचा. तो म्हणतोय असुरक्षितता ही एक प्रकारची अकार्यक्षमता असते आणि त्यामुळे तो मानवी संसाधने असतील किंवा भौतिक संसाधने असतील यांच्या संरक्षणाबाबत तो चर्चा करतोय. प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी अँड पर्सन्स हा भाग तो या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड करतोय. म्हणजे कुठल्याही उपक्रमामध्ये माणसांचा संप झाला तर तीसुद्धा सुरक्षाविषयक ॲक्टिव्हिटी असेल. पूर आला, भूकंप आला किंवा आणखीन एखादी दुर्घटना घडली आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतील तर ते सुद्धा याच क्रियेमध्ये अंतर्भूत असतील. म्हणजे मनुष्य आणि भौतिक संसाधने यांच्या सुरक्षाविषयक सर्व गतिविधी ज्या आहेत त्या तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा या क्रियेमध्ये दिसून येतील किंवा आढळतील. त्यानंतर तो पाचवी क्रिया जी सांगतोय ती आहे अकाउंटिंगची किंवा लेखांकनाचं कार्य. म्हणजे कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये जर आणखीन कुठली महत्त्वाची गोष्ट आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर ती आहे संघटनेची आर्थिक स्थिती किंवा तेथे असणारी पारदर्शकता. मग ते स्टॉक टेकिंग असेल, बॅलन्स शीट तयार करणं असेल, किंमतविषयक निर्धारणाबाबतीतच्या गोष्टी असतील किंवा स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणू आपण त्या बाबी असतील, तर त्या साऱ्या बाबींचा, त्या साऱ्या गोष्टींचा अंतर्भाव हा या अकाउंटिंग क्रियेमध्ये किंवा लेखांकन कार्यामध्ये होत असतो. कुठल्याही उपक्रमामध्ये अपरिहार्यतः अनिवार्यतः होणारी सहावी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी किंवा कार्य म्हणजे व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कार्य होय. फेयॉल असं म्हणतोय की
उपरोक्त नमूद 5 जी कार्य आहेत ही संघटनेचा आकार, त्याचं स्वरूप, तिथं घडले जाणारी कार्य, त्याचं महत्त्व, या साऱ्या बाबी पाहता कमी अधिक त्याचं होऊ शकतं. परंतु व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कृती या अशा आहेत की ज्या कुठल्याही संघटनेमध्ये अपरिहार्यतः होतातच. म्हणजे फेऑल हा एका अर्थाने प्रशासनाचा येथे एकीकृत दृष्टिकोन मांडतोय आणि काय सांगतोय की या व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय गतिविधीमध्ये किंवा कार्यामध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये मुख्यतः 5 गोष्टी किंवा 5 घटक हे अंतर्भूत होत असतात. ते म्हणजे POCCC म्हणजे प्लॅनिंग असेल, ज्याला आपण नियोजन म्हणतो, किंवा ऑर्गनायझेशन असेल, ज्याला आपण संघटन म्हणतो, कमांड किंवा आदेश हा एक घटक आहे, चौथा म्हणजे कोऑर्डिनेशन, ज्याला आपण समन्वय म्हणतो, आणि 5वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कंट्रोल, नियंत्रण. फेऑल म्हणतोय की कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये ज्या 6 ॲक्टिव्हिटी घडतात त्या 6 ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी जर कोणती असेल तर ती आहे व्यवस्थापनाची किंवा प्रशासनाची. आणि जेव्हा ही ॲक्टिव्हिटी घडत असते तेव्हा तेथे कोणतं कार्य होत असतं तर तो सांगतोय हे POCCC या गोष्टी तिथे अपरिहार्यतः आकार घेत असतात. आणि मग त्याच्या पुढे जाऊन तो POCCCला अधिक विस्तृत स्वरूपात स्पष्ट करताना म्हणतोय की हे प्रशासनाचे घटक आहेत. हे प्रशासनामध्ये अंतर्भूत असतात. जेव्हा आपण म्हणतो की प्रशासन काय आहे तेव्हा त्याचं जर उत्तर द्यायचं ठरलं तर तो म्हणतोय POCCC हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे काय ते आता आपण सविस्तर पाहू.